सभा या ठिकाणी होणार आहे का? म्हणजे या सभेवर देखील पावसाचं सावट आहे. नक्कीच चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपायला 24 तासापेक्षा कमी काळ आहे आपण बघू शकतो. त्यामुळे प्रचाराचा धडाका होता, परंतु आता हे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पाऊस थोडा कमी झालेला आहे, त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी परत एकदा या ठिकाणी सभेची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. साहित्य आपण बघतोय, मुसळधार पाऊस आला, जवळपास 40 मिनिटं मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे साहित्य जे आहे ते सगळं भिजलेलं आहे. आणि आता 5ची वेळ होती. मनसेचे काही नेते माझ्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की नेमकं काय परिस्थिती आहे, सभा होणार आहे की नाही. सभा तर होणार साहेबांची. पावसात 5 वाजून राहिले आहे, हो, अजून बरंच टाइम आहे सभेला. पावसात लोक येतील का? हो, 100%. साहित्य सगळं भिजलेलं आहे या ठिकाणी. होणार सभा होणार साहेबांची. नक्कीच कार्यकर्ते आणि नेते म्हणतात की सभा होणार, परंतु मी तुम्हाला इथली वास्तविक परिस्थिती दाखवतोय. बघा, संपूर्ण साहित्य जे आहे ते भिजलेलं आहे. स्टेजचा हा परिसर जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो. अद्यापही खुर्च्या टाकलेल्या नाही, कारण की आतापर्यंत अजूनही काही प्रमाणात पाऊस जो आहे तो या ठिकाणी कायम आहे. परंतु कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह मोठा आहे. मनसेचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा बॅरिकेडिंग सुरू केलेलं आहे. सभेची तयारी जी आहे ती मनसेच्या नेत्यांकडनं सुरू झालेली आहे. काही कार्यकर्ते या पावसात भिजले सुद्धा, पण कोणीही इथलं मैदान सोडून जे आहे ते या ठिकाणी गेलेलं नाही. हे बघा, हे साहित्य या ठिकाणी बघा, महायुतीचे प्रचाराचे झेंडे आपण या ठिकाणी बघू शकतो. ते संपूर्ण झेंडे पावसात भिजलेले आहे. असं असतानाही कार्यकर्ते मात्र सभा होणार असल्याचं सांगत आहेत. एकूणच उद्या 5 वाजता चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो थांबणार आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची महत्त्वाची सभा, कारण की नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्यानंतर दुसरी राज ठाकरेंची महायुतीच्या उमेदवारांसाठी